गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. गणपती जवळ आलेले आहेत, त्याच्या तयारीला सगळी लोक लागलेली आहेत. आणि या गणपतीचं चिंतनही आपण पहिल्या अध्यायाच्या निमित्ताने केलंय. देवा तुझी गणेशू सकळार्थ मती प्रकाशू. सगळ्यांच्या मतींचं प्रकाशन करणारा तो गणपती, आत्मरूप गणपती, तो मी आहे हे मला कळलं पाहिजे. आणि तो मी आहे हे न कळण्याचे जे विचार आहेत ते अर्जुन विषादाच्या निमित्ताने आपल्यासमोर आले. अर्जुनाच्या अंतःकरणात अकारण कृपा निर्माण झाली. आणि ही जी अकारण कृपा असते ती कृपा अननेसेसरी असते हे आपल्याला कळत नाही. याच्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये थोडासा विचार केला तर आपण त्याला म्हणू शकतो की इमोशनल ब्लॅकमेलिंग हे आपल्या घरात घडत असतं. प्रत्येकजण अशा पद्धतीने या गोष्टी खेळत असतात आणि त्या घरातल्या कर्त्या माणसाला काही वेळा ते कळतही नसतं की ही लोक आपल्याला काय करतायत, की भावनेच्या स्तरावर आपल्याला हे ब्लॅकमेलिंग करतायत. पण हे समजलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माझ्या अंतःकरणामध्ये मोह आहे हा विचार केला पाहिजे. अर्जुनाला सांगितलं होतं की तू तुझं कर्म कर, तुला असलेलं जे नियत कर्म आहे. दुसरा अध्याय, तिसरा अध्याय याच्यामध्ये नियत कर्माचा विचार खूप होणार आहे की मला जे दिलेलं नियत कर्म आहे ते मी निष्काम केलं पाहिजे. दुसऱ्या अध्यायाची थीम ते सांगते. अर्जुनाला युद्ध करायला सांगितलंय आणि मला मात्र निष्काम कर्माची आवश्यकता आहे. आणि निष्काम कर्माचा उपयोग काय आहे तर तो चित्तशुद्धीकडे मला घेऊन जातो. आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये म्हणजे ज्ञानस्वरूप होताना चित्तशुद्धी आणि चित्तशांती नसेल तर भगवंत देत असलेला बुद्धियोग तो मला योग्य रीतीने ॲक्सेप्ट करता येत नाही. मुख्य काय आहे की भगवंतानी जो बुद्धियोग देतो अशी जी काय भूमिका मांडलेली आहे तो बुद्धियोग सहजच आहे. आपल्याला असं वाटत असेल की तो बुद्धियोग मला मिळतो वगैरे, म्हणजे नंतर कुठून तरी तो येतो मिळतो, असं नाही आहे. तो सहजच आहे. पण त्या सहजच असलेल्या बुद्धियोगाला मी शोधलं पाहिजे. आणि शोधायचं म्हणजे काय करायचं तर पुन्हा माझ्यावर जबाबदारी आहे निष्काम कर्म, निष्काम उपासना. आणि निष्काम कर्मामध्ये मला जे कर्म करायला सांगितलेलं आहे, माझ्या वाट्याला जे काय कर्म आलेलं आहे ते निष्काम पद्धतीने करायचं आहे. त्यामध्ये फलाशा अजिबात ठेवायची नाही आहे. कारण फलाशा ठेवली आणि फलाशा नाही ठेवली तर काय होतं याचा विचार करायची गरज आहे. उपनिषदाचे सिद्धांत आहेत की केलेल्या कर्माचं फळ मिळाल्या वाचून राहणार नाही आणि न केलेल्या कर्माचं फळ मिळणार नाही. मग असं जर असेल तर मी फलाशा ठेवली तरी माझ्या कर्माचं फळ मला मिळणार आहे आणि फलाशा नाही ठेवली तरी सुद्धा मी केलेल्या कर्माचं फळ मला मिळणार आहे. मग आता आनंद कशात आहे हा त्यातला भाग आहे की फलाशा ठेवून जर का कर्म केलं तर मला लक्षात येतं की त्या कर्माचं जे काय आउटपुट आहे असं आपण म्हणू, केलेल्या कर्मातनं मिळणारं आउटपुट ते माझ्या मनासारखं झालं पाहिजे असा आतमध्ये निर्णय असतो. आणि ते जर माझ्या मनासारखं झालं नाही तर मला दुःख होतं आणि ते माझ्या मनासारखं झालं तर मला सुख होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की फलाशेमध्ये आपल्याला सुख आणि दुःखाची व्यवस्था आहे. आणि माझी अंतःकरण वृत्ती ही सहजच आनंदाकडे जाण्याची सतत प्रवृत्ती तयार करते आहे. ती सततच आनंदाकडे जायला बघत असेल तर निदान कर्माच्या निमित्ताने तर सुद्धा मला आनंदाचा विचार करता येऊ शकतो. निष्काम कर्म केल्यामुळे फलाशेचा काहीही अंतःकरणात आग्रह नसल्यामुळे नियोजित आणि अपेक्षित या दोन गोष्टींचा विचार करता येतो. की अपेक्षित जे फल असतं ते मिळेल किंवा नाही मिळेल, पण नियोजित जे असतं ते मिळतंच मला केलेल्या कर्माला. मग ते नियोजित जे फळ आहे ते मी फलाशा नाही धरली तरी मिळतं आणि फलाशा धरली तरी मिळतं. पण फलाशा धरली तर मला मात्र काय आहे सुखदुःखाचा लाभ होतो. आणि जर का मी फलाशा नाही धरली तर मी काय होतो, मी कर्माचा करता होत नाही आणि करता नाही म्हणून मला भोगता व्हायची व्यवस्था नाही आणि करता भोगता नाही म्हणून मी ठरतो आकर्ता. आणि आकर्ता हे आत्मस्वरूपाचं लक्षण आहे. अर्जुन विषाद योगात भगवंतानी त्याला तेच सांगितलंय की तू काय करायचंय, तुझं जे क्षात्र धर्माचं जे कर्तव्य कर्म आहे ते तू करायचंय, युद्ध तुला करायचंय. आणि माझं मात्र युद्ध काय आहे, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, नको असलेले विचार, हवे असलेल्या विचारांचा साठा करण्यासाठी चाललेला संघर्ष हा खूप मोठा आहे.
की नको असलेले विचार माझ्या हव्या असलेल्या विचाराला स्थानच देत नाही माझ्या अंतःकरणामध्ये. आणि ते स्थान जर मला निर्माण करायचं असेल तर त्या हव्या असलेल्या विचारांसाठी जागा निर्माण करावी लागेल. आपल्याला सध्याची भाषा असते की आम्हाला घरात स्पेस नाही. आता हा स्पेस नाही हा जो पार्ट आहे, पण माझ्या अंतःकरणात मी स्पेस निर्माण करतोय का हव्या असलेल्या विचारांना? हल्लीच्या तरुणांनी त्याचा विचार करायची गरज आहे. आणि ती स्पेस मलाच निर्माण करावी लागेल. ती कोणी दुसरा कोणी करून देणार नाही. श्री गुरु मला मार्गदर्शन करतील. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकानंतर अर्जुनाला असं लक्षात आलंय की आपल्या बोलण्याकडे हा भगवंत लक्षच देत नाहीये. आणि लक्ष देत नाहीये असं म्हणल्यावर मग तो भगवंताला म्हणालाय की तू माझ्याकडे काही लक्ष देत नाहीस, याचा अर्थ माझं काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय. ही कबुली झाली आणि तो त्याला भगवंताला शरण गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण अर्जुन विषाद योगाचे अध्यायाचे अनेक विचार करू शकतो. आणि मात्र अकारण कृपेचा मात्र गैरफायदा घेतला जातो. कृपा ही काय आहे, गरजवंतावर करायची असते आणि ती सुद्धा पुन्हा कशी, निष्कामतेने. असे एक काही विचार केल्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये मात्र अर्जुनाने पुढं मागच्याच अध्यायाची ओढलेली आहे आणि संजय उवाचाने सुरुवात झालेली आहे दुसऱ्या अध्यायाची. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण संजय उवाचेचा विचार करण्याआधी एक विचार करूया की कर्माचा विचार तर हा थेट शेवटपर्यंत सांगितलाय 18व्या अध्यायापर्यंत, पण त्याच्याबरोबर ज्ञानाचा विचार सांगितलाय. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानरूपतेचा जो विचार आहे, ज्ञानयोगाचा, तो सांगितलाय. आणि अर्जुनाने तिथेही गैरसमज करून घेतलेला आहे की मग ज्ञानयोग जर मला साधायचा असेल तर मग मला कर्म करण्याची गरज काय, अशी एक परत त्याच्या अंतःकरणामध्ये भाषा तयार झालेली आहे. पण त्याचाही निचरा म्हणजे नको असलेल्या विचारांचा निचरा हा भगवंताने केलेला आहे. तो कसा कसा केलाय तो आपण पाहूया. आता दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने पहिल्या ओवीचा विचार करताना संजय उवाचेमध्ये ती ओवी आलेली आहे. म्हणून ही कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी ऋतला राजहंस. अर्जुनाला राजहंसाची उपमा दिलेली आहे. आणि तो कसा दिसत होता, त्याने धनुष्यबाण टाकून दिलेला होता आणि तो कोमाईला दिसत होता. म्हणजे काय झालेला होता, त्याचा चेहरा अति कोमजलेला दिसत होता. कसा, तर जसा चिखलात राजहंस रुतलेला आहे तसा. आता अर्जुनाला काय दिली उपमा, राजहंसाची. आणि धृतराष्ट्राला काय दिली, रेड्याची. हा, की तो कसा आहे, चिखलात रुतलेला रेडा आणि हा चिखलात रुतलेला राजहंस, अशी दोन भाग आहेत. असं का, असा विचार करायची गरज आहे. कारण पुत्रस्नेहे अति मोहितू. धृतराष्ट्र काय झालेला होता, पुत्रस्नेहाने खूप मोहित झालेला होता. आणि मग त्याच्या मनात काय विचार येत होते की त्या दुर्योधनाचा सतत विजय झाला पाहिजे, या युद्धामध्ये दुर्योधनच जिंकला पाहिजे, जरी दुर्योधनाची बाजू अधर्माची असली तरी सुद्धा. मग अशा पद्धतीने आपल्याला जर का पुत्रस्नेह होत असेल, आपल्या याच्यामध्ये अकारण पुत्रस्नेह आणि होत असेल, तर मी ठरवावं मी राजहंस आहे का रेडा आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मी जर रेडा असेल तर याचा अर्थ त्याचं रूपांतर राजहंसामध्ये झालं पाहिजे. आणि राजहंसामध्ये रूपांतरण होण्यासाठी अर्जुनाकडे काही बेसिक क्वालिफिकेशन्स होती. तू सुमना आणि शुद्धमती हे त्याचं बेसिक क्वालिफिकेशन आहे की तो सरळ विचारांचा होता आणि शुद्धमतीचा होता. शुद्धमती काय आहे की त्याच्यामध्ये गुणदोष पाहण्याची जी काय वृत्ती असते, त्या मतीमध्ये एक गुणदोष पाहण्याची वृत्ती असते, ही दूषित वृत्ती असते. की आपण एखादी व्यक्ती येते आपल्यासमोर, नंतर पाहतो आपण तिला आणि मग आपल्या मनामध्ये काय होतं, तिच्या गुणदोषांचं चिंतन होतं आणि बेसिकली जास्त चिंतन दोषांचं होतं. हां, गुणांचं झालं तर ते काही वेळा आपल्याला प्रॉफिटेबलही ठरतं की त्या गुणांच्या चिंतनातनं मी काही चांगलं आहे ते घेऊ शकतो. पण दोषांच्या चिंतनामध्ये काय होऊन जातं, मी तेच चिंतन करतो आणि माझे अंतःकरणामध्ये तसेच विचार घर करून राहतात. मग असं जे काय आहे ते लक्षण मात्र याचं आहे, धृतराष्ट्राचं आहे, दुर्योधनाचं आहे, दुःशासनाचं आहे. पण त्या अर्जुनाचं लक्षण कसं आहे, सुमना आणि शुद्धमती, म्हणून तो राजहंस आहे. आणि राजहंस का म्हणलं त्याला, तर राजहंसाला निरक्षीर विवेक करण्याची भाषा आहे की त्याला दूध आणि पाणी वेगळं करता येतं. मग आता मला राजहंस व्हायचंय का रेडा व्हायचंय हा विचार करावा लागेल. आणि मला राजहंस व्हायचा असेल तर माऊलींना मला शरण जावं लागेल, मला श्रीगुरूंना शरण जावं लागेल. पुढे असं म्हणतायत की पुढच्या ओवीमध्ये असा जो कोमजलेला राजहंस आहे, मग आता त्याला काय केलं पाहिजे, त्याला समजून सांगण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. भगवंतानी काय आहे की ज्याने निष्काम कर्मयोग किंवा निष्काम उपासना केलेली आहे त्याला हा जो अभ्यासाचा योग आहे, जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा, तो सांगण्याची व्यवस्था आहे.
म्हणजे याचा अर्थ इतरांनी ऐकू नये असं नाहीये. इतरांनी ऐकावं, वाद नाही. पण ऐकलेलं अंतःकरणामध्ये स्थिर होण्याची व्यवस्था नसते. आपल्याला समर्थ कसे म्हणतात, की स्थलत्याग होता सवेची जाते. असं का होतं? तर माझी अंतःकरण वृत्ती जी असते, ती या ऐकण्यापुरती सत्वगुणाच्या स्तरावर येते आणि जेव्हा ती हे स्थान सोडते, तेव्हा ती परत रजोगुण धारण करते अंतःकरणामध्ये. आणि रजोगुणामध्ये काय आहे? तर देहादी प्रपंचाचा विचार अधिक आहे. आणि तो देहादी प्रपंचाचा अधिक असलेला विचार मला राजहंस राजहंस होण्यापासून रोखतो. मला राजहंस व्हायचा असेल, म्हणजे सुमन आणि शुद्धमती व्हायचा असेल, तर मला मात्र माझ्यातले जे काय दोष आहेत, आता ते प्रत्येक या काय म्हणूया व्यक्तिरेखांच्या निमित्ताने दोष आपल्या पुढे आलेले आहेत. दुर्योधनाचा दोष काय आहे? तर अतिलोभ. दुःशासनाचा दोष काय आहे? तर तो लंपट आहे. नंतर शकुनी मामाचा दोष काय आहे? तो कपटी आहे. म्हणजे असे अनेक दोष आपल्या अंतःकरणामध्ये असू शकतात. पण ते जर घालवले नाहीत तर मला ज्ञानेश्वरी कळण्याची व्यवस्था नाहीये. ज्ञानेश्वरीचा अधिकार काय आहे? तर अर्जुनाची हे पांती, त्याच्या पंक्तीला बसायला जर का आपल्याला जायचं असेल तर माझी मती शुद्ध आणि सुमन असली पाहिजे. आणि ती नसेल तर मला माझ्या अंतःकरणामध्ये ही जी काय ज्ञानेश्वरी सांगते की जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, ज्ञानेश्वरी माऊलींना दुसरं काही सांगायचं नाहीये. येथ अविद्यानाश हे स्थळ, हे त्यांनी स्पष्ट केलंय की मी ही जी ज्ञानेश्वरी लिहित आहे ती केवळ अविद्या निवृत्त होण्यासाठी लिहित आहे. मला दुसरं काही नकोय त्याच्यामधनं. आपण काढत बसतो हा आपला दोष आहे. PhD अनेक विषयांवर तयार होते, पण PhD वाले कोरडेच राहतात. म्हणजे त्या सरोवरामध्ये जातात, पण त्या सरोवरामध्ये जाऊन सुद्धा काय होऊन जातात, बाहेर येतात सरोवराच्या, त्यावेळी ते कोरडेच येतात. माऊलींच्या सरोवरात भिजायचं असेल तर आपल्याला माऊलींच्या अंतःकरण माझं तयार केलं पाहिजे. आणि माऊलींचं अंतःकरण अतिशय कोमल आहे. म्हणून आता असा अतिभ्रांत झालेल्या अर्जुनाला पाहून भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आणि ते म्हणाले, म्हणे अर्जुना आधी पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काही करीत आहासी. आता समजावून सांगण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जुना, तू अगोदर असा विचार कर की या युद्धभूमीवर शस्त्र टाकणे, रथाच्या खाली उडी मारणे आणि रडणे हे सर्व उचित आहेस काय? तू कोण आहेस आणि यावेळी काय करीत आहेस? म्हणजे अर्जुनाला मात्र समजावून सांगताना भगवंतानी काय सांगितलं की तू या रथाच्या खाली उडी मारलीस, शस्त्र बाजूला फेकून दिलं, हे काय तुझं योग्य लक्षण आहे काय? ही आकरण करुणा तुझ्या अंतःकरणामध्ये या लोकांच्या विषयी उत्पन्न झालेली आहे. आणि ही लोक कशी आहेत? जरी ते तुझे गुरु दिसत असले, म्हणजे द्रोणाचार्य उभे राहिले होते त्याच्या विरुद्ध युद्ध करायला, तरी सुद्धा ते अधर्माच्या बाजूनी आहेत. आणि अधर्माच्या बाजूने असलेल्यांचा कधीही विजय होत नसतो, धर्माचाच विजय होत असतो. यांनी म्हणलंय, भगवंतानी म्हणलंय की ज्या ज्यावेळी अधर्म माजतो त्या त्यावेळी मी जन्म घेतो. याचा अर्थ काय आहे? अधर्मांचं जे काय पारिपत्य आहे ते व्हायलाच लागतं. आणि अधर्मांचं जे काय पारिपत्य व्हायचंय ते जर झालं नाही तर अधर्म माजेल. आणि अधर्म माजल्यामुळे जे नको आहे ते घडेल. आणि ते जे नको आहे ते घडण्यासाठी तू काय करतोय? सहाय्यभूत होतोयस. तू हे शस्त्र टाकणं हे तुझं जे वागणं आहे हे उचित नाही. कारण मागच्या अध्यायामध्ये उचित आणि अनुचित या दोन गोष्टी समजावून सांगितल्यात भगवंतानी आपल्याला, की जे मला नियत कर्म दिलेलं आहे ते उचित आहे आणि ते मी करायचंय. आणि ते जर मी करत नसेल व्यवस्थित जसं सांगितलंय तसं, तर मग काय केलेलं आहे? मी अधर्माच्या बाजूनी आहे. म्हणजे मी अधर्म करीत आहे हे माझ्या लक्षात यायला पाहिजे. आणि ते सुद्धा कसं केलं पाहिजे? पुन्हा ते निष्काम केलं पाहिजे. आणि ते सुद्धा कसं केलं पाहिजे? अत्यंत शुद्ध मनाने केलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मला माझी अंतःकरण शुद्धी आणि माझ्या अंतःकरणाची शांती ही तयार होणार नाही. मग असं जर असेल तर तू असा काय वागतोयस? तुला असं काय झालं आहे की त्यामुळे तुला हा खेद झाला आहे? तू ज्या पद्धतीने विचार करतोय अर्जुना, तो काही योग्य नाहीये. असं अनेक पद्धतीने त्याला समजावून सांगितलंय की तू क्षत्रियांमधला राजा आहेस. क्षत्रियत्व तुझं इतका शूर आहेस तू, पण इतका शूर असून तू कसा झालेला आहे? आता शेळीसारखा झालेला आहे. तू जंगलाचा राजा आहेस थोडक्यात. पण जंगलाचा राजा सिंह आता काय करतोय? गवत खातोय, अशी भाषा तयार झाली. आता सिंहाने जर गवत खायला सुरुवात केली म्हणजे त्याचा शूरपणा सोडून दिला तर त्याला सिंह म्हणता येईल काय?
असं नाहीये. तू अत्यंत मोठा आहे, तू अनेक संग्राम जिंकलेले आहेस आणि हे असं असताना तू असं तुझी वीरवृत्ती गाळून बसलेला आहेस, हे काही योग्य नाही. मग असंच आहे, माझ्यावरही अनेक प्रसंग येत असतात, आपल्याला जोडावं लागेल. आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येत असतात, त्यावेळी धैर्य नावाची गोष्ट आपल्याला धारण करावी लागते. अनेक प्लस मायनस प्रसंगामध्ये जर माझं धैर्य नीट नसेल तर माझ्या हातनं अतिशय चुकीच्या गोष्टी घडतात. इथे धैर्यवानाची काय लक्षणं आहेत हे दुसऱ्या अध्यायात विचारलंय अर्जुनानी, की असा जो धैर्यवान आहे त्याची पण लक्षणं तू मला सांग. अर्जुनाला धैर्यवानाची ही लक्षणं सांगितली आहेत. धैर्यवान हा स्थितप्रज्ञ असतो आणि स्थितप्रज्ञ हा जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्ययोग साधलेला असतो आणि तसा ऐक्ययोग साधण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथे अर्जुनाला मात्र एवढंच सांगितलं की तू तुझं उचित कर्म केलं नाहीस तर कोणीतरी येऊन करील. तू नाही केलंस तर आणखीन कोणीतरी येऊन करील. पण आत्ता तुझ्या वाट्याला ते कर्म आलेलं आहे आणि याच्यासारखं दुसरं हे नाही. काय म्हणूया, शुभ शकून नाही. की एखादा क्षत्रिय आहे आणि तो काय झाला, कुठलीही लढाई न करता रिटायर झाला, हे त्याच्या मनाला पटतच नाही. क्षत्रिय आहे, तो युद्धभूमीवर आहे आणि युद्धभूमी तुला आयती मिळालेली आहे आणि संधी चालून आलेली आहे की अधर्माचं पारिपत्य करायचंय, तर तू हा चान्स सोडतोस कशाला, हे त्याला समजून सांगितलंय. असेच आपल्या अंतःकरणामध्ये अनेक वेळा आपल्याला बाजूनी वागायची वेळ येते, त्यावेळी आपण धर्माच्या बाजूचा विचार करायला पाहिजे. आणि जर का आपण उगाचच अधर्माच्या बाजूनी वागलो तर त्याला काय अर्थ आहे. पण ही अकारण करुणा आणि मोह मात्र काय करतो, आपल्याला धर्माच्या बाजूनी वागायला अजिबात परवानगी देत नाही, अधर्माच्या बाजूनीच वागतो. एक उदाहरण देतो तुम्हाला. आमच्या सोसायटीतनं बाहेर पडलो मी, तर एक माणूस पडलेला होता, कानाला त्याचे हेडफोन लावलेले, हातात मोबाईल 10-20 हजाराचा. आणि मग असं लक्षात आलं की तो पडलाय तर काय पडलाय. लोक जमलेली होते, मी जाऊन पाहिलं तर तो दारू पिऊन पडलेला होता. आता दारू पिऊन पडलेल्या माणसासाठी एवढी माणसं गोळा झाली होती, 20-25. कडेला होता तो, वाहनं सगळी एका बाजूनी चाललेली होती, सगळं झालं होतं. पण तेच जर का एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्या मागं कोणी धावायला जाणार नाही. त्याला मदत करू का, त्याला काही करू का, नाही नाही. त्याला मदत केली तर काय होईल, त्याला मदत केली तर पोलीस मला विचारतील आणि उगाचच मी अटकेल का काय. आणि मात्र ह्याच्याविषयी मात्र आकारण करुणा, की तो दारू पिऊन पडलेला होता. अशी आकारण करुणा आपल्या अंतःकरणात असायची गरज नाहीये. आपल्याला योग्य व्यक्तीला योग्य वेळी आपल्याला उपयोगी पडण्याचं धैर्य हे धारण करावं लागतं. आणि ते जर धैर्य धारण केलं नाही तर मग एक उपयोगी पडण्याचा हा जो धर्म आहे तो मी धर्म वाया घालवलेला असतो. ते माझ्या लक्षात येत नाही की माझ्या अंतःकरणामध्ये जेवढं म्हणून मला दुसऱ्याच्या उपयोगी पडता येईल तेवढा पडण्याचा प्रयत्न करावा, आणि ते सुद्धा निष्काम. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे की तुम्ही कोणाला मदत करता असा विचार अंतःकरणात आणू नका. तर त्यांनी तुम्हाला उपयोगी पडायला चान्स दिला म्हणून त्याला थँक्स म्हणा. हा विचार जर माझ्या अंतःकरणात आला तर त्या उपयोगी पडण्याचं मला अहंकार होणार नाही, आणि अहंकार झाला नाही तर मी सहजच माझ्या आनंदाकडे निघून जाईल. कारण प्रत्येक शुभकर्म हे मला आनंदाचा लाभ घडवून देतं. हे आपल्याला लक्षात येतं की आता गणपती बसवायचे, गणपती बसवणं हे एक शुभकर्म आहे आणि त्या शुभकर्मामध्ये 8-10 दिवस कसे निघून गेले हे माणसाला कळतच नाही. पण त्यानंतर 11व्या दिवशी मात्र माणूस काय झालेला असतो, परत फिरून आपल्या रजगुणी स्वभावानुसार पुन्हा आपल्या देहादी प्रपंचाच्या अहंकारामध्ये येतो आणि पुन्हा तो काय खातो, सुखदुःखाचे धक्के खातो. आणि हे धक्के आपल्याला फक्त काय करायचे आहेत, बसवायचं बंद करायचंय, चुकवायचे नाहीयेत. त्याचं चुकवायचे म्हटलं ना तर काय होतं, वेगळा विचार तयार होतो. कारण सुख आणि दुःख हे दोन्ही प्रसंग आपल्यासमोर येणार आहेत, दोन्ही गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत. पण आल्या तरी ईश्वराने एक आपल्या पुढं नियोजन करून ठेवलेलं आहे क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये, की त्या सुखाचा आणि दुःखाचा करता भोगता व्हायचं आहे का नाही हे तू ठरवू शकतो. कारण आत्मरूप तू आकर्ता आहेस, जीवरूपाने तू करता आहेस, पण ते येणारं सुखदुःख हे कल्पित आहे. त्यामुळे त्याचं सामोरं त्याच्यासमोर जाणं हे तुझं सुद्धा कल्पित आहे. मग त्या निमित्ताने होणारी सुखदुःख सुद्धा कल्पित आहेत. मग खरं काय आहे, भगवंताला विचारलंय अर्जुनानी. मग अर्जुनाला भगवंतानी सांगितलंय आनंदरूप होणं हेच खरं आहे. आणि मग हे आनंदरूप होणं हे खरं आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत ही भाषा आहे माझी. की अर्जुना कसं झालेला आहे की कारुण्याचा काय म्हणूया पुतळा तयार झालेला आहे आणि अकारण कारुण्याचा. असं अकारण कारुण्य हे माझ्या अंतःकरणामध्ये असता कामा नये. म्हणून अर्जुनाला आणखीन पुन्हा एकदा असं म्हणलंय, म्हणून अजूनही अर्जुना झणे चित्त देसिया हिना वेगी धीर धरून या मना सावध होई.
म्हणून अर्जुना, अजून वेळ गेलेली नाही, तरी या हीन गोष्टीकडे चित्त देऊ नकोस. मनाला लवकर विचाराने धीट करून सावध हो. म्हणजे तो जो तुझ्या अंतःकरणामध्ये जो दोष तयार झालेला आहे, तो मोहानी तयार झालेला आहे. आता त्या चित्ताला, दोष नेहमी कुठे असतो? ठाण मांडून बसलेला, हे समजून घ्यायची गरज आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 अंतःकरणाचे भाग आहेत. आणि दोष हा जो असतो तो चित्तामध्ये असतो, आणि चांगलेपणा असतो तोही चित्तामध्ये असतो. कारण मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं, बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं. म्हणजे ज्यावेळी मूळची अंतःकरण वृत्ती शांत, पण त्या शांत अंतःकरण वृत्तीत जेव्हा संकल्प आणि विकल्प तयार होतो, त्यावेळी त्या संकल्प विकल्पात्मक वृत्तीला मन म्हणतात. आणि जेव्हा तीच अंतःकरण वृत्ती निर्णय घेते, त्यावेळी त्या वृत्तीचं नाव आहे बुद्धी. आणि नंतर जेव्हा ती वृत्ती अवधारण घेते, करून बसते एखादा विषय, तेव्हा त्याला म्हणायचं चित्त. आणि मग नंतर मग तीच अंतःकरण वृत्ती काय म्हणते? मी आहे म्हणून झालं. असा जेव्हा होतो तेव्हा अहंकार. मग आता इथे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की इथं अर्जुनाला म्हणाले की तुझ्या चित्तातनं तू काय कर, हे जे काय पळून जाणं आहे, हा मोह जो आहे ना, तुझ्या चित्तामध्ये आलेला आहे. आणि त्या चित्तातनं त्याला बाजूला करायचंय. आणि चित्तातनं त्याला तुला बाजूला करायचं असेल तर त्या चित्तवृत्तीची समजूत घालावी लागेल. तू जर का आतमध्ये अंतःकरणाला क्षत्रिय धर्माबद्दल जर प्रश्न विचारले, तर तू लक्षात येईल की तू मूळचा क्षात्र धर्माचा आहे. तुझ्या अंतःकरणात ते तेज आहे, पण ते काय झालेलं आहे? या अतिमोहामुळे, या मोहामुळे ते तेज निघून गेलेलं आहे. तर तू युद्ध करण्यासाठी मात्र काय कर? तुझ्या चित्ताला लवकरात लवकर समजावून सांग. आणि लवकरात लवकर समजावून सांग याचं कारण काय आहे? त्या चित्ताचं रूपांतर नको असलेल्या अहंकारात झालेलं आहे. आणि नको असलेल्या अहंकाराने काय निर्णय घेतला? त्या अहंकाराने की आता रथातनं उडी मारून तो आता पळून जायच्या तयारीला लागलेला आहे. आणि असं पळून जाण्याचं जे काय तंत्रज्ञान आहे, हे मोहित अंतःकरण वृत्तीचा विचार आहे. आपण सुद्धा अनेक वेळा समस्यांपासून पळून जातो. आपल्याला समस्यांपासून पळून जायचं नाहीये. समस्या ह्या येत राहणार आहेत आणि जात राहणार आहेत. पण त्या समस्यांना सामोरं जाणं आणि त्या समस्यांचा सामना करणं, हे आपल्याला जमलं पाहिजे. आपण का आहे? आपल्या अंतःकरणामध्ये जर का असा मोहित अर्जुन असेल, तर आपण समस्यांपासून दूर जाऊ. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात, अशा समस्या येतात की त्याचे उलगडे करताना आपली खूपच काय म्हणूया फरफट होते. आपल्याला खूप मोठे काही वेळा निर्णय घ्यायची वेळ येते. पण असं मोहित चित्त असेल अर्जुनासारखं, तर आपल्याला निर्णय घेता येत नाही आणि घेतलेले निर्णय चुकतात. मग आपल्याला शांत अंतःकरण वृत्ती तयार करायची असेल, तर आपल्याला या नको असलेल्या विचारांनी मोहित होणं जे आहे आपल्या बाजूनी, ते काढावं लागेल आपल्याला. आणि ते काढल्याशिवाय माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होण्याची व्यवस्था नाहीये. या निदान निष्काम कर्म, निष्काम उपासनेच्या निमित्ताने तरी अंतःकरण वृत्ती शांत करून घ्यायचा प्रयत्न करावा. 10 दिवसात गणपतीचा विचार करावा. किती आपली अंतःकरण वृत्ती इकडं तिकडं होते? फार थोडी होते. कारण का? आपल्या अंतःकरणामध्ये 10 दिवस गणपती थांड बांधून बसलेले. आणि गणपतीच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल विचार नाहीये, हे लक्षात घ्या. गणपतीच्या ठिकाणी फक्त काय आहे? आनंद रूपत आहे. आत्मरूप गणपती घेतला तरी आनंदाचा, ईश्वररूप गणपती घेतला तरी सत्य संकल्पी असल्यामुळे, सत्वगुण असल्यामुळे तो आनंदात. आणि नंतर सगुण पाहिला तर तो खूपच छान आहे. म्हणजे याचा अर्थ तीनही पातळीवर तो गणपती आनंदाचा असेल. आणि त्याची उपासना मी करत असेल, तर ती कशा करता करतोय मी? तर ती आनंदासाठीच करतोय. मग आनंदासाठी करायचं असेल तर 10 दिवस माझं अंतःकरण कसं आनंदमय असतं, मग 11व्या दिवशी का त्याला ग्रहण लागतं? त्याचं कारणच आहे की माझ्यातला जो सुमन आणि शुद्धमती भाव आहे तो आणलेला आहे. मग आणलेला आहे तर त्याला काय करावं लागतं? काही दिवस त्याला थोपवून धरावा लागतो. आणलेला आहे तो येऊ दे, तो स्थिर व्हायला पाहिजे. आलेला भाव जर का थोडासा येणारा आणि जाणारा असेल, तर त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या भावाला आपल्याला स्थिरता ही तयार झाली पाहिजे. जोपर्यंत माझ्या अंतःकरणात गणपती भाव हा स्थायी भाव होत नाही, तोपर्यंत काय आहे? मग ते नुसतं म्हणणं आहे. त्वम अवस्था त्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, सगळं त्वम. मग गणपती काय म्हणतो? त्वम आणि अहमचा विचार कधी करायचा? त्वम त्वम त्वम, मला मान्य आहे, मी तो आहे, मान्य आहे, पण तू पण तसाच आहे.
मग तू पण तसाच आहे, तर तूही त्याचा विचार कर. पण त्यासाठी मात्र काय आहे, तुझ्या चित्तात असलेला मोह तुला दूर करावा लागेल. जसा अर्जुनाला मोह झाला तसाच मला मी देह, मी करता, मी भोगता, हे मोहाचीच लक्षण आहेत. मी करता का वाटतो मला? आत्मरूप मी अकर्ता असताना मी करता होतो. हे मोठं जग ईश्वररूप गणपतींनी निर्माण केलं आणि त्याचा अजिबात अहंकार नाही. आणि मी काय केलं, मी अगदी थोडक्या गोष्टी तयार केल्या माझ्या आयुष्यात, पाहायला गेलं 50 वर्षा 60 वर्षाच्या आयुष्यात. आणि त्या करून मी काय झालो, त्या मी केल्या. आणि मी केल्या म्हणून काय झालो, मी सुखी झालो आणि दुःखी झालो. घर काय दुःख करण्यासाठी फ्लॅट घेतला का आपण? नाही ना. मग तो सुखरूप होण्यासाठी घेतला. मला त्या फ्लॅटमध्ये राहायला जायला मिळेल, मग मी त्या फ्लॅटमध्ये आनंदाने राहील वगैरे, ह्या भाषा असाव्यात ना. आणि आनंदाने राहायचं असेल तर आनंदरूप होऊन आनंदाने राहण्यात मजा आहे. कारण तो आनंद कसा आहे, तो दृढ आहे, अपरोक्ष आहे, अपरिवर्तनीय. या निमित्ताने आपल्याला हे विचार करायची गरज आहे. अर्जुनाचे जी काय प्रॉब्लेम तयार झाले ते भगवान श्रीकृष्णांनी सोडवले. आता आपले ज्या काय अंतःकरणातले प्रॉब्लेम आहेत ते श्री गुरु रूपी श्रीकृष्णांना शरण जावं आणि शरण जाऊन त्याचा विचार करावा त्यांच्याकडनं. आणि ते विचार घेऊन आपण आपल्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करावी. म्हणून आता तू अर्जुनाला म्हणतायत भगवान श्रीकृष्ण की तू या हीन गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या हिताची गोष्ट कर. श्रुतीची काय भाषा आहे, अहितापासून काढी ती हित देवनी वाढवी ती. अहित काय आहे, हे मोहाचं लक्षण अहिताचं लक्षण आहे. मी देह वाटणं हे अहिताचं लक्षण आहे. या सगळ्या अहिताच्या लक्षणातनं तुला बाहेर पडावं लागेल. मोह आकारण का झाला त्याला? कारण ते समोर सगळे द्रोणाचार्य, धृतराष्ट्र हे सगळे सगळे जे काय आहेत ते सगळे सोयरे वाटले. अरे पण ते सगळे सोयरे असले तरी सुद्धा काय आहे, ते तुला मारायला टपलेले आहेत ना. मग तुला मारायला टपलेले असतील तर तुला काय करावं लागेल? हा, जरी ते भीष्माचार्य असले तरी सुद्धा काय आहे, ते अधर्माच्या बाजूनी वागतायत. आणि अधर्माच्या बाजूनी वागत असतील तर भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं आहे की अधर्माच्या बाजूनी जर एखादी व्यक्ती वागत असेल आणि ती आयुष्यभर जरी चांगली वागलेली असेल तरी सुद्धा भीष्माचार्यांचा सुद्धा काय करावं लागणार आहे तुला? देहाच्या रूपात नाश करावाच लागणार आहे. तुला बाण मारावाच लागणार आहे त्यांना, कारण त्यांचं मरण तुझ्याच हातात आहे. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्या हातनं जी काय कर्म आपल्याला करायची आहेत ती आपल्याला करणीयच आहेत, ती कधी चुकणार नाहीत. आपण कितीही पळपुटेपणा दाखवला आपल्या काही नियत कर्मातनं तरी सुद्धा ती आपल्या पुढे येऊन उभी राहणारच आहेत. मग त्या पळपुटेपणाचा उपयोग काय? म्हणून त्याला सामोरं जावं आणि काय करावा, निश्चयाने अतिशय चांगल्या बुद्धीत विचार धारण करून आपण त्याचा सामना करावा. पुढे असं म्हणतायत, युद्ध करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, त्याला युद्धाला काय करायचंय, प्रवृत्त करायचंय. पुढे असं म्हणतायत भगवंत, हे असतीची एक कीर्तीशी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. हे कारुण्य तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारे आहे आणि परलोकाला दुरविणारे आहे, असे जगन्निवास भगवान श्रीकृष्ण म्हणाले. आता हे तुझं आकारण कारुण्य आलेलं आहे ते तुझा कीर्तीचा नाश करणार आहे. तू पाशुपास्त्र गोळा करताना तू भगवान शंकराशी सामना केलाय. आता भगवान शंकरांना तू हरवला असल्यामुळे तुझ्या पुढे हे सगळे किरकोळ आहेत. जसा आज विचार करायला गेलं तर इम्रान खान धमकी देतोय, पण धमकी देऊन उपयोग काय आहे? किरकोळ आहे तो. भारताच्या पुढे काय आहे? किरकोळ आहे. तसंच अर्जुनापुढे हे काय आहेत? किरकोळ आहेत. मग किरकोळ असतील तर तू काय केलं पाहिजे, यांचा निपात केला पाहिजे. पण तू निपात न करता काय झालं, तू त्यात अकारण करुणा तुझ्या अंतःकरणात उमटली आणि हे सगळं जे तुझं वागणं आहे ते कीर्तीला नाश पावणारं आहे, तुझ्या कीर्तीला साजेसं नाही. आणि शिवाय त्याला पारलोकाचंही दाखवलं की परलोकातही तू समजा इथून पुढे जे काय तुझं मेल्यानंतर समजा जण चुकून स्वर्गात गेलास तर तिथे सुद्धा तुला उभं करणार नाहीत. कारण ते काय म्हणतील, आला पळपुटा अर्जुन. आणि हे सुद्धा तुला काय होऊन जाईल, तुला ते काय होऊन जाईल, अपमानास्पद होऊन जाईल. मग या अपमानास्पद जीवन तू कशाला जगतोस? मी तसाच, मलाही तसंच करायची गरज आहे की माझ्यासमोर जेव्हा जेव्हा प्रसंग येतील त्यावेळी मी नियत कर्म हे केलंच पाहिजे. ज्यावेळी एखादी हॉस्पिटल ड्युटी करण्याचा वेळ येतो, कारण मी पाहिलंय लोकांना हॉस्पिटल ड्युटीच्या वेळी की हॉस्पिटल ड्युटी करण्याच्या वेळी मात्र लोक काय होतात, पळून जातात. आणि मग काय म्हणतात की तू बरा धैर्यवान आहेस, तू ड्युटी करीत राहा, सगळं आम्ही तुला अन्न पाणी जागेवर आणून देतो, तू मात्र काय कर, तिथे बसूनच राहा. म्हणजे कितीतरी वेळा आपण
अकारण पळून गेलेला असतो आपण, आणि ते काही आपल्या पुन्हा अर्जुनाला म्हणले कीर्तीला साजेसं नाही. आणि मग स्वभाव कळून जातो की हा कसा स्वभाव आहे, हा पळपुटा स्वभाव. पळपुट्या स्वभावाने आपली कर्म काही आपल्यापासून दूर जाणार नाहीत, कारण आपल्याला समोर असलेले जे काय प्रसंग आहेत ते माझ्या आयुष्यात लिहिलेले आहेत, ते तसे तसे घडणार आहेत. पण त्या सगळ्या प्रसंगांना धैर्याने सामोरं जाण्याचं कार्य हे माझ्या अंतःकरण वृत्तीला करावं लागतं. आणि ते धैर्याचं सामर्थ्य मला ज्ञानेश्वरी देते, मला माऊली देते, मला माझे श्री गुरु देतात. ते त्यांच्या वागण्यातनं देत असतात, ते त्यांच्या लिहिण्यातनं देत असतात, ते त्यांच्या बोलण्यातनं देत असतात. किती माऊलींवर अत्याचार झाले, किती माऊलींना त्रास दिला सगळ्यांनी, पण माऊलींनी कुठं ओरखडा आहे का, कुठे ग्रंथात कुठे लिहिलाय का ओरखडा कोणाविषयी? कोणाविषयी ओरखडा लिहिलेला नाहीये. मला थोडा त्रास झाला की मी काय होऊन जातो, माझ्या अंतःकरणात किती ओरखडे उठतात, समजून घ्यायची गरज आहे. आणि ते ओरखडे सुद्धा काय आहे, सहन करता येण्यासारखे असतात, तरी सुद्धा मी तो विचार करतच नाही. माऊलींना किती त्रास दिला, सगळ्या संतांना त्रास दिला, आणि सगळ्या संतांना त्रास दिल्यामुळे काय झालं, त्यांना संतपण मिळालं. आणि त्याचं कारण आहे की काय, तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हणलंय की संत जो असतो तो हे सगळे आघात सोसतो, आणि ते सोसतो आघात, आणि त्या सोसण्याचं त्याला काहीही काय म्हणूया, त्याच्यामुळे अंतःकरणामध्ये कुठेही दोषभाव नसतो समोरच्या लोकांबद्दल, अशी एक भाषा आहे. म्हणून इथे तू पारलौकात गेला तर तिथेही तुझी काय जाईल, थोडक्यात आपल्या सध्याच्या भाषेत बोललं तर इथेही इज्जत जाईल आणि तिथेही इज्जत जाईल. दोन्हीकडे तुला जर सांभाळून ठेवायचं असेल तर तू मी म्हणतो तसं वाग. भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं काय आहे, मी म्हणतो तसं वाग. आणि ठरवायचंय तुला शेवटी काय आहे, मी तुला सांगितलं हे सगळं, आता सांगितल्यावर तू निर्णय घे तुला काय करायचंय का नाही. श्री गुरु सुद्धा तसंच करतात, ते आपल्यासमोर तत्वज्ञान मांडतात. हे असं असं केलं तर चित्त शुद्ध आणि शांत, असं असं केलं तर अज्ञानाची निवृत्ती, आनंदाचा अनुभव, आणि नाही केलं तर परत ये. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, हे तुकाराम महाराज आहेत. ते टोले लावतात, समर्थ टोले लावतात, हे शालजोडीत मारतात. असं आहे. मग आता आपलं आपलं ठरवावं, आपली अंतःकरण वृत्ती शालजोडीला साजेसी आहे का समर्थांचे रट्टे खाण्याला लायक आहे, त्याप्रमाणे आपण आपला विचार करावा. इथे आता माऊलींचा विचार चाललेला आहे. म्हणून इथे आत्ता सुद्धा समजावून सांगणं चाललेलं आहे इथं माऊलींचं. आता माऊली आणि भगवान श्रीकृष्ण वेगळे कुठे, मग ते आता आपण आतमध्ये निर्णय करून घ्यायचा आहे की माऊलीच अर्जुनाला समजावून सांगतेय, पण सांगताना किती कोमल आहे माऊली, शालजोडीत, पण तरी सुद्धा अजून काही अर्जुनाला कळत नाहीये. म्हणून हा जो विचार आहे तो महत्वाचा आहे की तुझी कीर्ती सुद्धा काय होऊन जाईल, तुला समजून घ्यायची गरज आहे. म्हणून आता पुढची ओवी असं सांगते, तुझं नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनही वरिहित विचारी पा. तुझा हा शोक योग्य नाही, यामुळे तू जोडलेले पुष्कळ पुण्य, कीर्ती आणि मान या सर्वांचा नाश होईल. तू अजूनही आपल्या हिताचा विचार कर. हा, तुला मला घरी नेऊन सोडायला काही अडचण नाहीये, भगवंत म्हणाले, कारण तुला काही कोणी करू शकणारच नाही, कारण मी तुझ्या पुढे. कारण भगवान श्रीकृष्ण काय आहे, त्यांच्याकडे काहीही करण्याची क्षमता असलेली ती व्यक्ती आहे, म्हणजे देवस्वरूप असलेली व्यक्ती आहे. आणि ती सांगते अर्जुनाला की हा शोक तुझा योग्य नाही, तू जोडलेलं जे काय पुण्य आहे, आता त्याला काय केलं, पुण्याचाही काय दाखवला म्हणतात ना, हा त्याला लॉलीपॉप म्हणतात. आत्ताच्या भाषेत लहान मुलांना काय दाखवावं लागतं, हा थोडंसं काहीतरी दाखवावं लागतं, तर आता त्याला पुण्याचा लॉलीपॉप दाखवला की तू जोडलेलं पुण्य, कीर्ती आणि मान या सगळ्यांचा नाश होईल. मग तू अजून का नाही आपल्या हिताचा विचार करत, तू आपल्या हिताचा विचार कर. आणि तू काय कर, तू आनंदाशी एकरूप हो. म्हणजेच काय, युद्ध कर पहिल्यांदी, आणि युद्ध करून काय हो, आनंदाशी एकरूप होशील. म्हणून तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. आता अधर्म केला म्हणजे काय केलं, मी माझ्या नियत कर्माला जे काय वागणं आहे ते केलं नाही तर ते अधर्माचं आहे. आपल्याला अधर्माच्या व्याख्या खूप तयार करता येतात, आणि आपण काय म्हणतो, आपल्या अधर्माच्या व्याख्या बघा, किती बारीक अधर्माच्या व्याख्या संत करतात. की आपण एखाद्याला परपीडा दिली तर ते सुद्धा अधर्मात जाऊन बसतं. हिंसा आणि अहिंसा, आता हिंसा आणि अहिंसा याच्यामध्ये काय प्रत्यक्षात ते जनावर मारलं पाहिजे का, नाही नाही. आपण एखाद्याला बोलण्यातनं दुखवणं ही सुद्धा हिंसा आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण काय करतो, फटकन बोलून जातो एखाद्याला, आणि लक्षात येत नाही आपल्याला की आपण त्याला बोललेलं योग्य आहे किंवा नाही योग्य आहे. आपल्याला सॉफ्टली जर का एखादा विचार मांडता आला, जरी एखादी गोष्ट काय असते, अप्रिय असते,
पण ती सांगण्याशिवाय काही वेळा पर्याय नसतो. मग दोन पद्धतीने सांगता येतं. आपल्याला रागवायचा विचार आला तर दोन पद्धतीने रागवता येतं. आलेल्या रागातनं रागवता येतं आणि आणलेल्या रागातनंही रागवता येतं. आलेल्या रागातनं जो रागवणं असतं ते देश मोह मत्सरातनं आलेलं असतं. म्हणजे ते कशातनं आलं? ते अधर्मातनं आलं. आणि आणलेला राग काय असतो? तर तो तात्पुरता असतो, त्याचं हित व्हावं म्हणून. भगवान श्रीकृष्ण सुद्धा रागवलेत पुढे, लक्षच देत नाहीयेत त्याच्याकडं. म्हणजे रागवणं बघा किती सॉफ्टली आहे, की ते लक्षच देत नाही. आपले श्रीगुरूही बघा तुम्ही, ते रागवतात म्हणजे काय करतात? आपली जर बोलणी जर फडतूस असतील, चुकीच्या मार्गातली असतील, म्हणजे योग्य नसतील, अभ्यासातली नसतील, तर ते लक्षच देत नाही. आता हे लक्ष देत नाही हे तरी आपल्याला कळायला पाहिजे ना कधीतरी, या 10-20 वर्षाच्या अनुग्रहानंतर. पण तेही कळत नाही आपल्याला. हा, याचा अर्थ काय करतोय? आपण नीट बोलत नाहीये. शांत बसण्याची गरज आहे. बोलायचं असेल तर अभ्यासाचं बोलावं. मला काय आनंदाकडे जायचंय, आनंदाकडे जाण्यासाठी काय करावं लागेल? स्वधर्म कर्म. मला जे उचित कर्म आहे ते मला करावं लागेल. आणि ते जर मी केलं नाही तर मग काय आहे, की माझी जी काय मी कमवलेले जे काय मित्र आहेत, मी कमवलेलं जे काय कीर्ती आहे, ती सुद्धा धुळीस मिळण्याची व्यवस्था आहे. माझा मान सुद्धा निघून जाण्याची व्यवस्था आहे. मग एवढं सगळं करून का होईना तू एवढं ऐक आणि युद्धाला तयार हो, ही भाषा चाललेली आहे. पुढे असं ओवीत म्हणतात, मोह धरलिया ऐसे होईल, जे अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेला अही केसी. या कौरवांविषयी चित्तात मोह ठेवल्यास असे मात्र होईल की समाजात असलेली तुझी प्रतिष्ठा जाईल आणि इहलोक आणि परलोकही अंतरेल. आधी सांगून पाहिलं की तुझी परलोकातही काय जाईल? इज्जत जाईल. पण तो अर्जुन काही बदत नाहीये असं पाहिल्यावर मग त्याला सांगितलं की असा जर कौरवांविषयी नको इतका मोह धरलास तर काय आहे ती प्रतिष्ठा जाईल. कारण प्रतिष्ठेला माणूस फार जपतो. काही झालं तरी काय झालं पाहिजे? प्रतिष्ठा धुळीस मिळाली नाही पाहिजे. म्हणून सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे 5 विषय आहेत माणसाचे. आणि या 5 विषयांमध्ये काय आहे? माणूस रमलेला आणि रंगलेला असतो. म्हणून ही जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा फार माणूस प्रयत्न करतो. पण तीही तुझी निघून जाईल. आज कसे प्रतिष्ठा जाण्याचे विषय आपल्यासमोर आहेतच रोजच्या रोज. कोणाची ना कोणाची तरी प्रतिष्ठा धुळीस मिळतीये. आता आपली प्रतिष्ठा काय आहे याचा विचार करावा, की आपण जे 4 चौघांमध्ये जे काय आहोत त्या 4 चौघांमध्ये आपली जी काय वागणी बोलणी आहेत ती जर नीट नसतील तर ती काय होते? ते लोक बोलतात आपल्याविषयी, हा काही विश्वास ठेवण्याजोगा माणूस नाहीये. असं का बोललं गेलं? हे प्रतिष्ठा गेल्याचं लक्षण आहे. आपल्याला विश्वास ठेवल्यासारखं जर का जीवन जगायचं असेल तर त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपली अंतःकरण वृत्ती आणि तशी त्याची वागणी असली पाहिजे. ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय आहे? प्रतिष्ठा कधी धुळीस मिळते हे आपल्याला कळतच नाही. म्हणून अर्जुनाला सांगितलंय की तुझी आहे ती प्रतिष्ठाही जाईल आणि परलोकही अंतरेल. म्हणजे तुला परलोकही मिळणार नाही, की ज्या परलोकाच्या आशेने लोक काही काही करीत असतात, की इंद्राचा लोक मिळावा, वैकुंठ लोक मिळावा, या आशेने माणसं काही काही करत असतात. पण ते सुद्धा तुला काही प्राप्त होणार नाही. अशा पद्धतीने विचार सांगून झाल्यावर पुढे माऊली म्हणते की मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला, तेने उपकारे आभारईला काय अवधी तया ते. अर्जुन काय म्हणतोय? मी अर्जुन योद्धा या रूपाने द्रोणांनी साकारलेला आहे. त्यांनीच मला धनुर्वेद शिकवला आहे. इतका मी त्यांच्या उपकाराने भारभूत झालेला परत त्यांचाच वध करू शकेल काय? हे सगळे भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सगळे भाऊ त्याच्या पुढे अधर्माने उभे असलेले असताना सुद्धा मी द्रोणाचार्यांचा वध करायचा ही कल्पना त्याला सहन होत नव्हती अर्जुनाला, जरी ते अधर्माच्या बाजूनी होते. आपल्याला विचार करायची गरज आहे की भीष्माचार्यांच्या वागण्याचा विचार करावा, की भीष्माचार्यांनी काय केलं, की त्यांच्या अंतःकरणात एक विचार धरून ठेवला की मी हस्तिनापूर गादीच्या प्रती काय आहे बांधला गेलेलो आहे. आता गादी सजीव का निर्जीव ह्याचा विचार करायची गरज आहे. आणि गादीवर बसलेला जो सजीव आहे तो धर्मानी वागणारा आहे का अधर्मानी वागणारा आहे, हा सुद्धा विचार बाजूला पडलेला होता. भीष्माचार्य तर किती मोठे आहेत व्यक्ती, किती ज्यावेळी त्यांचा वध झाला त्यावेळी त्यांनी ते चांद्रायण उत्तरायण पाहून ते सगळं त्यांचं हे केलेलं आहे. ते उत्कृष्ट योगी होते. पण तरी सुद्धा अशा अंतःकरणामध्ये काय होऊन जातं? हा असा मोह तयार होऊन जातो
की अधर्माची साथ द्यायला जातो आपण. अशी अधर्माची साथ आपल्या अंतःकरणातनं जर का होत असेल तर आपल्याला तिथे काय केलं पाहिजे, तिथे आपल्याला वेळीच आळा घातला पाहिजे आपल्या अंतःकरण वृत्तीला. आपली अंतःकरण वृत्ती अत्यंत तरल करायची गरज आहे, स्वच्छ करायची गरज आहे. स्वच्छ जर का कंदिलाची काच स्वच्छ असेल तर प्रकाश कसा होतो, तो सगळीकडे लख्ख आणि फाकतो. तसंच बुद्धी नावाची जी गोष्ट आहे 3 गुणांनी भरलेली आहे, सत्व, रज आणि तम. आता तमामध्ये मात्र काय आहे, त्या काचेला काळा रंग दिलेला आहे, प्रकाश कुठनं बाहेर पडणार, तो बाहेर पडणारच नाही. रजगुणात मात्र काय आहे, जरा अस्पष्ट आहे रंग दिलेला. आणि सत्वगुणामध्ये मात्र पारदर्शक आहे. आता पारदर्शक जर का माझी बुद्धी झाली म्हणजे स्वच्छ झाली, या दको असलेल्या विचारातनं जर बाहेर पडली तर ती आत्मस्वरूपाचा विचार ग्रहण करू शकते, ती आनंदाकडे जाण्याची बुद्धी तयार करू शकते. कारण दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने स्थितप्रज्ञाची लक्षणे येणार आहेत, आपल्याला त्याचा विचार करायचा. अर्जुनाचा विचार तर त्याच्या पद्धतीने होईलच. म्हणून इथे हा जो काय भाग आहे की मी त्या द्रोणाचार्यांचा कसा वध करू, मी भीष्माचार्यांना कसं मारू, मी यांना कसं मारू, फलाना फलाना, एवढे सगळे जे काय आहेत ते सगळे अधर्माच्या बाजूने आहेत, त्यांना तुला मारण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तू काय कर, तू युद्धाला पटकन तयार हो. ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्ण अवधारी, परी ते मना नयेची मुरारी ऐकोनिया. याप्रमाणे अर्जुन त्यावेळी श्रीकृष्णाला माझ्या बोलण्याकडे लक्ष दे असे म्हणाला, पण आपले बोलणे ऐकूनही श्रीकृष्णाच्या मनाला पटत नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं हे सगळं जे बोलणं आहे ते दुर्लक्षित केलं, की हे जे काय बोलणं चाललेलं आहे अधर्माच्या बाजूनी तुझं, ते मला काही पटत नाही. कारण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या नात्याचा विचार करावा. ते नातेवाईक सोडून द्या, पण ते दोघांमध्ये सख्यत्व होतं. अर्जुन स्वतःला दास समजत होता आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाप्रती सख्य होतं. सख्य भक्तीचा तो विचार होता. आणि इतकं सख्य होतं की अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून जाण्याची व्यवस्था होती तिथे. आणि असं असताना अर्जुन इतका चुकीच्या पद्धतीने वागतो आहे हे त्यांना पटत नव्हतं. आता पटत नव्हतं तर कुठेतरी तो राग व्यक्त झाला पाहिजे. आणि तो राग व्यक्त करायचा असेल तर भगवान श्रीकृष्णाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देण्याचं काम केलं, सोप्या भाषेत. आणि लक्ष दिलं न देण्याचं काम केल्यावर त्या अर्जुनाच्याही लक्षात आलेलं आहे की अरे मी काय बोलतो आहे या माझ्याकडे लक्षच देत नाहीये भगवंत. अर्जुनही तेवढा काही हे नव्हता, तो काही धृतराष्ट्र नव्हता किंवा तो काही दुर्योधन नव्हता. त्याला लक्षात आलं की अरे आपली चुकी काय होत आहे आणि आपल्याकडे भगवान श्रीकृष्ण लक्ष देत नाहीये, आपलं काहीतरी चुकतंय का, असा त्याच्या मनात विचार आला. आणि पुढे म्हणाला, हे जाणोनी पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. हे लक्षात येताच अर्जुन भ्याला आणि मनाशी म्हणाला, देव माझ्या बोलण्याकडे का लक्ष देत नाही. असा थोडा विचार करून पुन्हा तो काय झाला, देवाशी बोलायला लागला. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की आपण काहीतरी चुकतो आहोत. हे लक्षात येणं सुद्धा महत्वाचं असतं. आपल्या सुद्धा लक्षात येतं, पण आपण काय असतो, आपली चूक कबूल करायला तयारच नसतो. त्यांनी सांगितलं म्हणून मी हे केलं. अरे पण केलं कोणी, केलं तूच केलं ना, मग ती चूक तुझीच आणि त्याचं फळ तुलाच भोगावं लागणार, त्याला नाही भोगावं लागणार. म्हणजे ज्यावेळी आपण श्री गुरूंकडे जातो त्यावेळी आपल्याला कळलं पाहिजे की आजवर जे आयुष्य मी जे जगलं ते चुकीचं जगलं, आता मला तुम्ही सांगा मी माझं आयुष्य कसं जगू. त्याला ते सांगण्याची व्यवस्था आहे. आपल्याला ती चूक आधी श्रीगुरूंपुढे जाऊन कबूल करावी लागते की आजपर्यंत मी जे काय आयुष्य वागलो ते निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेतलं नाही. ज्या ज्यावेळी देवाला हात जोडायला गेलो त्या त्यावेळी मागण्याच केल्या. ज्या ज्यावेळी मी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी नको असलेल्या विचारांनी त्या चांगल्या कर्माला खो घातला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, माझं वागणं उचित नव्हतं. मग आता श्री गुरु काय म्हणतात, तुला उचित वागायचं असेल तर मी सांगतो तसं ऐक. भगवान श्रीकृष्णाचं तेच म्हणणं येणार आहे पुढे. आणि शरण जाण्याची व्यवस्था आता पुढे पुढे पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन आता काय होणार आहे, लक्ष देत नाहीये असं लक्षात आल्यावर भगवान श्रीकृष्ण काही लक्ष देत नाहीत आपल्याकडे, आता आपलं काहीतरी चुकतंय ही प्रकर्षाने त्याच्या अंतःकरणात जाणीव झाली. त्याचं कारण तो सुमन आणि शुद्धमती होता. आता सुमन आणि शुद्धमती आपलं अंतःकरण नसेल तर आपले श्रीगुरु आपल्याला काय आपल्या चुका समजावून सांगतायत हे लक्षातच येत नाही. मी त्यांना एकदा म्हणालो होतो माझ्या श्रीगुरूंना, माझं काही चुकत असेल ना तर तुम्ही थेट सांगा, हे उदय तुझं तुझं चुकतंय.
ते म्हणाले मला अशी सवय नाही म्हणे, त्या प्रवचनातनं मी बोलत असतो, त्यातून तुला काय घ्यायचंय ते घे, मला म्हणाले. आता एवढा तरी शहाणपणा आता मला गोळा करावा लागेल, कारण ते मला असं सरळ सरळ सांगेनात. म्हणजे काय आलं, म्हणजे त्या प्रवचनांमध्ये सार्वजनिकपणे, म्हणजे काय म्हणूया, सर्वसाधारणपणे बोललं जातं, आणि मग आपल्याला कळत नाही काय, मी काय चुकतो आहे, माझ्या वागण्यातल्या काय चुका आहेत, त्या मला कळून घ्यायची गरज आहे. आणि त्या जर कळून घेतल्या तर मी सुमन आणि शुद्धमती होऊन मी अर्जुनासारखा आनंदाकडे दिवून जाण्याची व्यवस्था आहे. पुढे असं म्हणलंय, आता ऐसे ऐसे याते वधावे की अव्यरोनिया निघावे, या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही. त्याला लक्षात आलं अर्जुनाला की आता हे काही भगवंत लक्षात देत नाहीये. त्यावेळी अर्जुनाची भाषा काय झाली, नरमली जरा. हा, तो नरमाईनी बोलला, आता ऐसिया ते वधावे, आता अशांना युद्धाकरता आले आहेत म्हणून मारावे का पूज्य व प्रेमळ असल्यामुळे युद्धाचा त्याग करून येथून जावे, या दोहीपैकी काय चांगले आहे ते आम्हास कळत नाही. भगवंताला म्हणाला, बघा त्यांनी स्पष्ट केलं की मला युद्ध करायचंय का नाही करायचंय हे कळत नाहीये. भगवंतानी मध्ये काही 10-20 ओव्यांमध्ये समजावून सांगितलं नाही का युद्ध करायचं, पण तरीही उमगलेला नव्हता अर्जुन की युद्ध करायचंय म्हणून. पण या दोघांमध्ये आम्ही नक्की काय करावं याचा बोध अर्जुन म्हणतोय भगवंताला, मला होत नाहीये, तुम्ही मला सांगा. श्री गुरूंकडे अशीच आपली वेळ येते, जेव्हा आपण जातो त्यावेळी आपण नाही का आपल्या केलेल्या कर्मांचा, आपल्या नियत कर्माचा, आपल्या चित्तशुद्धीचा, आपल्या चित्तशांतीचा, आपल्या आनंद मार्गाचा विचार त्यांना विचारावा. आणि तो विचार जोपर्यंत मी विचारित नाही तोपर्यंत ते बोलत नाहीत. श्री गुरूंची भाषाच आहे की विचारल्याशिवाय प्रश्न उत्तर देत नाहीत. मग असं जर असेल तर प्रश्न विचारून त्यांना बोलतं करणं हे कोणाचं काम आहे? हा, आता ते इथं अर्जुनानी ते सुरू केलं आहे की अर्जुनानी काय केलंय, भगवंताला आता बोलतं करण्यासाठी व्यवस्था सुरू केली आहे. आणि म्हणून ही ओवी पुढे आली. आता पुढच्या ओवीत ते म्हणतात, आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. माझं चित्त काय झालंय, मोहामुळे व्याकुळ झालेलं आहे. आणि मोहामुळे व्याकुळ झालेलं असेल तर आता तुम्हीच मला सांगा. आता मी तुम्हाला काय झालो, शरण आलो. आता इथे शरण आलो. इथे या 7व्या श्लोकाच्या निमित्ताने अर्जुनाने भगवंताचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. हे त्यातलं महत्वाचं लक्षण आहे. अर्जुनाचं का क्रमविकास झाला आनंदाकडे जाण्याचा, त्याचं पहिलं एक कारण आहे की तो पहिला भगवान श्रीकृष्णांना नातेवाईक न मानता श्री गुरु या स्वरूपात त्यांनी त्याला भगवंताला स्वीकारलं. आणि असं स्वीकारल्यामुळे आता काय झालं, आता भगवंताला चान्स नाही उरला. आता भगवंताला त्याला समजून सांगण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आलं भगवंताच्या. आणि वर अर्जुन त्यांना काय म्हणाला, जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेणे अव्हेरू, की सरिता ते सागरू त्याची केवी. म्हणजे सरिता म्हणजे नदी, नदीचा स्वीकार सागर करीत नाही काय, म्हणजे नदीचा सततच सागर विचार करते. तुम्ही श्री गुरु आहात. ज्याप्रमाणे सद्गुरू अनन्य शिष्याची उपेक्षा करण्याचे केव्हाही मनात आणत नाही. म्हणजे मी तुम्हाला आता श्री गुरूंचं स्थान दिलेलं आहे आणि मी तुमचा शिष्य झालेलो आहे, तर तुम्ही माझी उपेक्षा करू नका. मनाच्या श्लोकात काय आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मग त्या दासाची कधी तो उपेक्षा करेल काय राम? मग राम आणि भगवान श्रीकृष्ण दोघं काही वेगळे आहेत काय? माऊली वेगळे आहे काय? श्री गुरु वेगळे आहे काय? कारण श्रीगुरूंचाही विचार करताना काय म्हणतात, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. भगवंताच्या वचनांना उपनिषदांचा दर्जा. मग माऊलींच्या ओव्यांना उपनिषदाचा दर्जा नाही काय? तो आहेच. मग असं जर असेल तर मग श्रीगुरूंच्याही काय म्हणूया वचनाला जो दर्जा आहे तो सुद्धा कशाचा आहे, तो उपनिषदांचाच दर्जा आहे. म्हणून तर माऊली लिहितीये, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. माऊलींनी प्रत्येक बोललेला जो शब्द आहे तो वेदांचाच विचार आहे. म्हणून श्री गुरु जे बोलतात ते कायम वेदांचाच विचार बोलत असतात. माझं डोकं जागेवर नसतं ते ग्रहण करण्यासाठी. ते मला जागेवर आणायचं असेल तर तू सुमन आणि शुद्धमती, मग निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही करणीय आहे. आणि निष्काम कर्म निष्काम उपासना हे परमार्थाचं बेसिक आहे. हे जोपर्यंत जमत नाही, निष्काम कर्म निष्काम उपासना, नामस्मरण, ध्यान आणि मग परमार्थ विचार हा करता येतो. विचार साधन हे खूप श्रेष्ठ साधन आहे, पण ते करण्यासाठी आपल्याला बुद्धी तयार झाली पाहिजे ना, ते साधन तयार करण्याची. ते
भगवान श्रीकृष्ण नंतर ज्ञानदेव आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने करून घेतात, श्रीगुरु करून घेतात. म्हणून इथे काय आहे, तुम्ही माझी काही उपेक्षा करणार नाहीत, ही त्याला काय होती, खात्री होती. त्याचं कारण आहे श्रीगुरु कधीही कोणाची उपेक्षा करीत नाही. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, अधिकार तैसा करू उपदेश. अधिकार असेल त्याप्रमाणे ते त्याला उपदेश करतात, तिथून त्याला कमप करतात. आणि कमप केल्यानंतर पुन्हा तिथे त्याला नवीन पद्धतीने काही विचार समजावून सांगतात, तिथून तो कमप होतो. असे श्रीगुरु काय करतात, हळूहळू हळू त्या शिष्याची प्रगती करत असतात. पण शिष्याला मात्र काय असतं, ते म्हणतील तसं साधन करण्याची आवश्यकता असते. आता इथे तसंच आहे की त्या भगवान श्रीकृष्णांचं श्रीगुरुत्व त्यांनी पत्करल्यामुळे आनंदाने आता ते काय झालं आहे, त्या भगवंताचं म्हणणं अर्जुनाला ऐकण्याची जबाबदारी आहे आणि त्यांनी त्याची ऐकण्याची तयारीही दाखवलेली आहे. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारे ना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. स्पष्ट क्लिअर केलं या ओवीमध्ये. मधल्या ओव्या तुम्ही सगळ्या पाहून घ्या, त्याच्यामध्ये सगळं सापडेल. मी माझ्या परीने काय केलेलं आहे, मला आवडलेल्या ओव्या काढलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या परीने आवडलेल्या ओव्या काढू शकता, त्याला काही अडचण नाही. तर पुरुषोत्तमा श्रीकृष्णा, युद्ध करणे किंवा न करणे यापैकी आम्हाला कोणते योग्य आहे आणि जे धर्माच्या विरुद्ध नाही ते आता लवकर सांग. कारण तू हे अधर्मानी तू वागणं चाललेलं आहे हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यावर अर्जुन अतिशय हुशार होता. मग धर्म म्हणजे काय हे मला आता समजावून सांग. आणि धर्म म्हणजे काय तू जर मला समजावून सांगितलं तर मग मला युद्ध करायला जमू शकेल, ही त्याची भाषा आहे. आणि असं जर का असेल तर उचित काय आम्हा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. झडकरी म्हणजे लगेच सांग, लवकरात लवकर. कारण पुढे काय आहे आपल्याला माहित नसतं ना. करावी तातडी परमार्थाची, ही भाषा आहे. मग तातडी जर परमार्थाची करायची असेल तर मग काय केलं पाहिजे, तातडी ही अभ्यास करण्याची केली पाहिजे. आणि तातडीने अभ्यास करून तू झडझडोनी वाहिला निघ, ही माऊलींची ओवी आहे. भक्तीची या वाटा लाग, की मग पावसी अव्यंग निजधाम माझे. आत्मस्वरूपाचा अभ्यास करणाऱ्यांना काय आहे, झडझडोनी वहिला निघ. तू झडझडून काय कर, अभ्यास कर, भक्तीच्या वाटेला लाग, मग तू आनंदाशी एकरूप झालेल्या स्थितीत प्राप्त होशील. तुला आनंदच कमवायचा आहे ना. मग आनंदच कमवायचा असेल तर तुला काय केलं पाहिजे, श्री गुरु जे सांगतात तेच उचित. तू श्री गुरूंना शिकवायचं नाही. असं नाही म्हणायचं श्री गुरूंना कधी आपण की काका मला असं वाटतं, मला काय वाटतं याला काय अर्थ आहे. ते त्यांना काय वाटतं म्हणजे ते उपनिषदाला काय वाटतं, ते माऊलींच्या म्हणण्याला काय वाटतं, ते तुकाराम महाराजांच्या म्हणण्याला काय वाटतं ते सांगतात. हे त्याचं वाग आहे. म्हणजे ते इतकं उचित वागून उचित बोलून सुद्धा ते काय म्हणतात, ते म्हणतात मी माझ्या श्रीगुरूंचे बोल सांगतोय. मी त्यांना एक दिवस म्हणालो, तुमच्यामुळे मला परमार्थ उमगायला मदत झाली, थोडासा अभ्यास करता आला काहीतरी, तुम्ही श्रीगुरु मला लावला म्हणून हे सगळं घडलं. तर ते मला म्हणाले, मलाही का उमगलं म्हणे, मला माझ्या श्रीगुरूंनी सांगितलं म्हणून उमगलं. म्हणजे भाषा बघा ना तुम्ही, की नम्रतेची भाषा इतकी असते त्यांची. जे आत्मरूप झालेले असतात त्यांची नम्रतेची भाषा असते, म्हणून ते आपल्याला उचित सांगू शकतात. दुसरा कोणीही उचित सांगणार नाही. हे व्यावहारिक सत्तेतले उचित सांगणारे असतात ना, ते स्वतःचा स्वार्थ ठेवून सांगतात. पण पारमार्थिक सत्तेतला माणूस जो आहे तो कधीही स्वतःचा स्वार्थ सांगत नाही. संत ऐशी कळवळ्याची जाती, लाभाविण प्रीती करीते. ते लाभाचा विचार करत नाही. आपल्या व्यावहारिक सत्तेमध्ये वागणारी जी लोक असतात ती केवळ व्यवहार करतात. इथे भगवान श्रीकृष्ण श्रीगुरु रूपात आलेले आहेत आणि ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू असल्यामुळे ते अर्जुनावर प्रेम करत होते, पण ते लाभाविण प्रीती होती. ती काही कुठलंही त्या अर्जुनाकडनं त्यांना काही पाहिजे, काही नव्हतं पाहिजे, हा विचार तो आहे. म्हणून अर्जुन त्यांना म्हणू शकला की तुम्ही उचित काय ते मला सांगा. आणि आता तर मी मात्र काय आहे, मी युद्धाला उभं राहायला तयार आहे. मग पुढे असं म्हणतायत ओवीमध्ये ज्ञानदेव, की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे काळ सरफे. मला असे वाटत आहे की भ्रमाची लहर नव्हतीच, मी तर यापेक्षा वेगळीच कल्पना करीत आहे. ती अशी की मूलाज्ञानरूपी सर्पाने त्याला गिळले आहे. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत, विचार काय करतायत की त्याला काय झालंय, तो मूलाज्ञानात गेलाय. मूलाज्ञानात याच्या शब्दाचा अर्थ मूळ अज्ञान. दोन अज्ञान आहेत, एक मूलाज्ञान आणि एक तुलाज्ञान. एक स्वप्नातलं अज्ञान आहे ते तुलाज्ञान, आणि जे व्यावहारिक सत्तेमध्ये जागृतीमध्ये जे ज्ञान आहे ते मूलाज्ञान.
आता मुलाज्ञान म्हणजे काय? अविद्या. आता हा काय झाला? अविद्या रूपी काळ सर्पाने याला गिळलेला आहे. म्हणजे याला काय माहीत नाही? याला मी आनंदाचा ठेवा आहे माहीत नाही. याला मी आनंदाचा ठेवा आहे हे माहीत नसल्यामुळं काय झालेलं आहे? योग्य काय आणि अयोग्य काय, योग्य कर्म कोणतं आणि अयोग्य कर्म कोणतं, याचा न्याय निवाडा करण्याचं आतमध्ये अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारे बुद्धी उरलेली नाही. आता याला आपल्याला समजावूनच सांगावं लागेल. म्हणून हा काय झालाय? तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे. म्हणजे त्याला काय केलेलं आहे? अज्ञान रूपी सर्पाने गिळलेला आहे. आणि हा जर का सर्प बाजूला करायचा असेल तर काय आहे? आपल्याला याला ज्ञान सांगायला पाहिजे. अज्ञानाचा सर्प कशाने बाजूला होईल? तर ज्ञानाने होईल. मग अज्ञानाचा सर्प कसा आहे? तर तो विपरीत ज्ञानाने भरलेला असतो. आता विपरीत ज्ञान कसं असतं माहिती आहे का? की समजून घ्या की एक साधी व्यावहारिक सत्तेतली गोष्ट आहे की इथं एक पेला आहे आणि तो उभा आहे. या पेल्याविषयी बोला असं सांगितलं तर काही जण म्हणतील हा पेला रिकामा आहे. काही जण समजा तो अर्धा पाण्याने भरलेला असेल तर म्हणतील अर्धा पाण्याने भरलेला आहे. काही जण म्हणतील तो हवेने पूर्ण भरलेला आहे. रिकामा असेल तर हवेने पूर्ण भरलेला आहे. पण याचा एक विचार करा की हे जी काय 3 बोलणी झाली, 3-4 बोलणी झाली, तर याच्यामध्ये आहे, आहे आणि आहे ही भाषा आली ना. मग आहे, आहे, आहे ही भाषा आली कुठनं? असा विचार करायची थोडी गरज आहे की आहेपणा जो आलेला आहे तो केवळ सतरूप आत्मस्वरूपाकडनं आलेला आहे. आत्मस्वरूप कसं आहे? त्रिकालाबाधित आहे. कालही आहे, आजही आहे आणि उद्याही आहे. आत्मस्वरूप चितरूपपण आहे. म्हणजे काय आहे की प्रत्येक होणारं जे ज्ञान आहे त्या पेल्याविषयी जे ज्ञान मी बोललो, 3 वाक्य बोललो, तर ते होणारा जो पेला मला जसा दिसला त्याप्रमाणे 3 वाक्य बोलली गेली. म्हणजे याचा अर्थ काय आहे? प्रत्येक होणारं ज्ञान आहे. आणि मग काय झालं की ज्यांनी याला पॉझिटिव्हली विचारात घेतलं की त्या पेल्यात काही नसलं तरी तो हवेने भरलेला आहे, मग त्याच्या अंतःकरणाची जी काय विचार करण्याची सरणी आहे ती जरा काय आहे? पॉझिटिव्हली थिंक करण्याची सरणी आहे. त्यामुळे तो काय करू शकतो? या पेल्याचा उपयोग करू शकतो. त्याच्यात पाणी पिऊ शकतो. अशा पद्धतीने तो त्याचा सदुपयोग करू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? या 3 इन्स्टिंक्ट आहेत, या कायम मला कुठून येत आहेत? त्या सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आत्मस्वरूपाकडनं येत आहेत. मला माझं अस्तित्व टिकावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी आणि मला प्रत्येक गोष्टीत आनंद मिळावा करण्यातनं. आता या 3 इन्स्टिंक्ट जर का तिथून येत असतील तर त्या इन्स्टिंक्ट मला कळत नसतील तर ते न कळणं हे काळरूपी सर्पानी, महामोह हा अज्ञानरूपी काळ सर्प जो आहे ना त्याचं हे वर्णन आहे. ते मला कळत नसेल तर ही 3 इन्स्टिंक्टचा जर मी शोध घेण्याचा प्रयत्न करीत नसेल तर मी मुलाज्ञानात आहे. आणि जेव्हा मी त्या मुलाज्ञानातनं बाहेर पडेल, पुन्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना, विवेक वैराग्य, समाधी षटक तो भाग विचार आहे, त्याचा विचार तो मुळातनं करायची गरज आहे. असा अभ्यास करता करता किंवा माऊलींना फॉलोअप घेतला तर आपण सुद्धा आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने. आणि तो प्रयत्न हा आपल्याला करावा लागेल. आणि त्यासाठी मात्र काय करावं लागेल? माऊलींना शरण जावं लागेल. जसा अर्जुन भगवंताला शरण गेला आणि त्या शरणातनच तो आता काय करणार आहे? त्याच्या ज्ञानरूपतेकडे जाण्याची व्यवस्था करणार आहे. मग आता भगवान श्रीकृष्ण म्हणाले, म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. म्हणून सहजच नीलवर्ण आणि कृपामृताने सजल असा गोपाल रूपी महामेघ वर्षाव करण्याकरिता अर्जुनाकडे वळला. आज आपल्याला ही ओवीचा अभ्यास करायचा आणि इथं थांबायचंय. आता भगवान श्रीकृष्ण काय झाले? श्री गुरु रूपात आले आणि श्री गुरु रूपात आले त्यावेळी आता काय झालं? श्री गुरुची लक्षणं सुरू झाली. आता तर आता तो कसा आहे? तो श्री गोपाळू आहे, तो सुनिळू आहे. आता सुनिळू आहे म्हणजे तो नीळ वर्णाचा आहे, पण तो कसा आहे? कृपामृताने भरलेला आहे. त्याच्याकडे काय आहे? कृपा नावाची दृष्टी आहे. आणि त्याची कृपा कशी आहे? ती अर्जुनासारखी आकारण नाही. अमृतानुभवामध्ये एक ओवी आलेली आहे, तर त्या ओवीचं वर्णन असं केलेलं आहे. मला ती ओवी आत्ता नीट लक्षात येईल की नाही माहीत नाही. पण कसं आहे? त्या श्रीगुरूंचं वर्णन केलं आहे. तो अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. त्याच्यातलं वास्तविक काय आहे? आत्मस्वरूपाने युक्त असलेले श्रीगुरु अमूर्तची. जो उपाय वन वसंतू
जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, अशी ओवी ती आहे. जो उपाय वन वसंतू, तर त्या प्रत्येक ऋतूंमधला तो कुठला ऋतू आहे? तो वसंत ऋतू आहे. आणि वसंत ऋतूत काय असतो? आनंद असतो. मग तो कसा आहे? तो आनंदाने भरलेला आहे. श्री गुरु आज्ञेचा आहे व तंतू म्हणजे काय आहे? त्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. ते कोणी घातलेलं आहे? ते श्री गुरूंनी घातलेलं आहे. आता ते श्री गुरूंनी घातलेलं मंगळसूत्र आपल्यालाही गळ्यात घालून घ्यायची गरज आहे. आणि ते कसं आहे? तर त्यांच्या आज्ञा पाळणं. त्यांनी आज्ञा पाळल्या आणि त्या आज्ञा कशा असतात तेही मला सांगितलं. आणि तो कसा आहे? अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. म्हणजे काय आहे की ते कारुण्याने भरलेले आहेत. ते शिष्याविषयी त्याला उपकृत करण्यासाठी सहजच तळमळीत आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये सारखी तळमळ आहे की हा शिष्य आनंदाशी कसा एकरूप होईल. भगवान श्रीकृष्णाची तीच तळमळ आहे की आनंदाशी एकरूप हो, आणि आनंदाशी एकरूप होता होता तू तुझं नियत कर्म मात्र सोडू नको. कारण आनंदाशी एकरूप व्हायचं असेल तर या कारुण्यरूपी श्री गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्यांची कृपा संपादन केली पाहिजे. आणि त्यांची कृपा संपादन केल्याशिवाय माझ्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होण्याची कुठलीही व्यवस्था नाही. आणि यासाठी श्री गुरूंची आपल्याला परमार्थाच्या अभ्यासामध्ये गरज आहे. आणि माऊलींनी वेळोवेळी श्री गुरूंचं वर्णन केलेलं आहे. ते आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणून अशा काय म्हणूया कारुण्यरूपी श्री गुरूंना अर्जुन शरण गेलेला आहे. आणि आता पुढील वयांमध्ये भगवान श्रीकृष्णच मात्र बोलतील. म्हणून पुढे पुढे काय येणार आहे? सतत भगवान उवाच. आपल्याला ज्ञानेश्वरीचा समजा विवेक करायची वेळ आली तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की भगवान उवाचकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. बाकी उवाच सोडून द्यायची आहेत. अर्जुन उवाच रामकृष्ण हरी, भगवान उवाच आपल्या बाजूचं आहे. आपली बाजू कोणती आहे आणि दुसरी बाजू कोणती हे कळत नाही तोपर्यंत परमार्थ हा पुढे जाणार नाही. ज्ञानेश्वरी कळायची असेल तर मला बाजू कोणाची घ्यायला पाहिजे? बाजू माऊलींची घ्यायला पाहिजे. माऊली म्हणतात ती बाजू मी घेतली तर मी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. या निमित्ताने आपण आनंदाकडे जाऊया आणि आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम.